आज आपण इयत्ता 6वी भूगोल विषयातील महासागरांचे महत्त्व याबद्दल अभ्यास करणार आहोत. पहिल्यांदा महासागर म्हणजे काय आणि महासागर किती आहेत याबद्दल आपण समजून घेऊ. महासागर म्हणजे पृथ्वीवरील अतिविशाल खाऱ्या पाण्याचा साठा आणि एकूण महासागर 5 आहेत. त्यांची नावे अशाप्रमाणे आहेत: पॅसिफिक महासागर, अटलांटिक महासागर, हिंदी महासागर, दक्षिण महासागर आणि आर्क्टिक महासागर. महासागरांनी पृथ्वीवरील 71% पृष्ठभाग व्यापला आहे. प्रत्येक महासागर अनेक समुद्र, उपसमुद्र, आखात इत्यादीमध्ये विभागला आहे. महासागर समुद्र, नद्या, नाले, सरोवरे व जलाशय तसेच भूजल हे सर्व जलावरणाचे घटक आहेत. आपल्या परिसरातील सजीव सृष्टी आपण नेहमी पाहत असतो. जमिनीवरील सजीव सृष्टीत खूप विविधता आहे, परंतु जमिनीवर असलेल्या एकूण सजीव सृष्टीच्या कितीतरी पटीने जास्त सजीव सृष्टी जलावरणात राहते. महासागरामध्ये अनेक जलचर असतात. सूक्ष्म प्लवंकापासून ते महाकाय, देवमासे अशा प्रकारचे जीव महासागरात आढळतात. हे जीव मृत झाल्यावर त्यांचे मृतावशेष महासागरात साचतात. सर्व नद्या डोंगरामधून व पर्वतामधून वाहत येऊन महासागरांना मिळतात. नद्या पाण्याबरोबर झीज झालेल्या जमिनीच्या गाळ, प्रवाहात आलेली झाडे, झुडपे व मृतावशेष सोबत घेऊनच महासागरांना मिळतात. आता वरील दोन्ही प्रकारात मृतावशेषांचे विघटन होऊन त्यातून बाहेर पडणारी विविध खनिजे, क्षार इत्यादी महासागराच्या पाण्यात मिसळतात. ज्याप्रमाणे जमिनीवर ज्वालामुखीचे उद्रेक होतात त्याचप्रमाणे ते महासागरातही होतात, हे लक्षात घ्या. ज्वालामुखीमुळे सुद्धा अनेक प्रकारची खनिजे, राख, क्षार व वायू पाण्यात मिसळतात. या सर्वांमुळे समुद्राच्या पाण्यातील खनिज द्रव्यांची, क्षारांची पातळी वाढते. महासागराच्या पाण्याचे सतत बाष्पीभवन होऊन क्षारांचे प्रमाण वाढत असते. या सर्व गोष्टीमुळे महासागराचे पाणी खारट होते. पाण्याची क्षारता प्रत्येक ठिकाणी वेगळी असते. दररोज आपण आहार सेवन करतो. आहार म्हणजे काय? जेवण. त्या जेवणाला चव येण्यासाठी मीठ वापरतो. ते मीठ कोठे मिळते हे माहीत आहे का तुम्हाला? खाऱ्या पाण्यापासून आपल्याला मीठ मिळते. मीठ हा पदार्थ समुद्रकिनारी भागात मिठागरे तयार करून मिळवला जातो. मिठाचा आपल्या आहारात समावेश असतो. मिठाप्रमाणेच फॉस्फेट, सल्फेट, आयोडीन अशी अनेक खनिजे समुद्रात असतात. खनिजासाठी आपण काही प्रमाणात महासागरावर अवलंबून असतो. जलमार्गाने मोठ्या प्रमाणात आंतरराष्ट्रीय व्यापार चालतो. सागरी प्रवाह जल वाहतुकीच्या दृष्टीने खूपच महत्त्वाचे आहेत. पृथ्वीचा सुमारे 70.80% भाग पाण्याने व्यापलेला आहे. मानव आपल्या गरजा भागवण्यासाठी ज्या कृती करत असतो त्यातून अनेक प्रकारचा कचरा निर्माण होत असतो. अशा कचऱ्यापासून प्रदूषण होते. महासागराचे प्रदूषण ही एक मोठी समस्या यातून निर्माण झाली आहे. तेलगळती, जहाजातून टाकले जाणारे साहित्य, मासेमारीचा अतिरेक, किनाऱ्यावरील खारफुटी जंगलतोड, पाणसुरुंगामुळे होणारे विध्वंस, समुद्रातील उत्खननामुळे होणारे प्रदूषण या सर्व बाबीमुळे महासागराच्या पाण्याचे प्रदूषण होते. आपल्यापैकी अनेक जण आहारामध्ये मासे खातात. हे मासे कोठे मिळतात हे माहीत आहे का? मासे आपल्याला नदी, तलाव, महासागर यांतून मिळतात. नदी व तलाव यांच्यापेक्षा महासागरातून मिळणाऱ्या माशांचे प्रमाण खूप जास्त असते. मानवी शरीराला लागणाऱ्या काही महत्त्वाच्या जीवनसत्वांचा पुरवठा माशांच्या सेवनातून होतो. काही देशातील लोकांचे जीवन पूर्णतः सागरावर अवलंबून असते. उदाहरण मालदीव, मॉरिशस, सेशल्स बेटे इत्यादी. महासागरांच्या प्रचंड विस्तारामुळे
महासागरातील पाण्याची वाफही मोठ्या प्रमाणात होते. ही क्रिया सतत सुरू असते. त्यापासून पृथ्वीवर पाऊस पडतो. महासागर हे पर्जन्याचे उगमस्थान आहे. पर्जन्याचे पाणी नदी नाल्याद्वारे शेवटी महासागरातच मिसळते. म्हणजेच पर्जन्य चक्राची सुरुवात व सांगता देखील महासागरातच होते, हे लक्षात असू द्या. सागर सानिध्य लाभलेल्या प्रदेशात हवामान सम असल्यामुळे मानवी लोकसंख्येची घनता या भागामध्ये जास्त असते. हवामानाबरोबरच समुद्रातून मिळणारी विविध उत्पादने, विपुल प्रमाणात उपलब्ध होणारे खाद्य यामुळे सागरी किनारी भाग मानवाला नेहमी आकर्षित करत आला आहे. महासागरातून मीठ, मासे, शंख, शिंपले यासारखी उत्पादने मिळतात, हे आपण बघितलेले आहे. या व्यतिरिक्त सागर तळातून लोह, शिसे, कोबाल्ट, सोडियम, मॅंगनीज, क्रोमियम, झिंक इत्यादी खनिज पदार्थ मिळतात. मोती व पोवळे यासारख्या मौल्यवान वस्तू, शंख, शिंपले यासारख्या शोभेच्या वस्तू तसेच औषधी वनस्पती देखील आपल्याला सागरातून मिळतात. महासागरामधून सर्वात स्वस्त वाहतुकीचा पर्याय म्हणजे जलमार्ग. जलमार्गाने जहाजे, ट्रॉलर, बोटी, नावा यातून मोठ्या प्रमाणात माल वाहतूक केली जाते. पृथ्वीचा जास्त भाग पाण्याने व्यापला असून त्यातील बरेच पाणी खारे आहे. या खारट पाण्यात असलेल्या सजीव सृष्टीला मानवाच्या कृतीमुळे व प्रदूषणामुळे धोका होईल अशा कृती आपण टाळल्या पाहिजे. पृथ्वीवर असलेल्या जमिनीचे व पाण्याचे प्रमाण लक्षात घेता पाण्याचे प्रमाण जास्त आहे, म्हणूनच तिला जलग्रह असेही म्हणतात. पाणी हे कोणत्याही रूपात असले तरी ते सजीवासाठी वरदानच आहे. म्हणूनच मानवाला ज्ञात असलेल्या ग्रहांमध्ये सजीवसृष्टी फक्त पृथ्वीवर आढळते.